आता पाहूया राजकीय विश्वातल्या टॉप 9 बातम्या। मुख्यमंत्री फडणवीसांनी बोलावलेल्या मंत्रालयातील बैठकीला उपमुख्यमंत्री शिंदे गैरहजर। वैयक्तिक कारणांमुळे एकनाथ शिंदे बैठकीला गैरहजर राहिल्याची माहिती। मुख्यमंत्र्यांनी वॉर रूम संदर्भात बैठक बोलावली होती। अजित पवारांना मुख्यमंत्री व्हायचं नाही, अजितदादांनी स्वतःच्या मर्यादा ओळखल्या, संजय राऊत यांचं वक्तव्य। पंतप्रधानांवर टीका करणारा संजय राऊत मूर्ख माणूस, खासदार नारायण राणेंचा टोला। जागतिक पातळीवर आपली अर्थव्यवस्था 14व्या क्रमांकावरून 5व्या क्रमांकावर आली, त्याच्यामुळे त्यांच्या कोणत्याही टीकेची दखल घेऊ नका, असाही लगावला टोला। माणूस आहे 2014 मध्ये जो भारत 14व्या क्रमांकावर होता तो 5व्या क्रमांकावर आणला। अर्थव्यवस्था कळल्याशिवाय काय? मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत आष्टीमध्ये मोठ्या जलप्रकल्पांचं उद्घाटन होणार। कार्यक्रमाला जिल्हा आणि शेजारचे आमदार उपस्थित राहणार। कार्यक्रम पत्रिकेवर मुंडे बंधू भगिनींचंही नाव, पण त्यांची उपस्थिती आम्हाला झेपणारी नाही, आमदार सुरेश धस यांचं खोचक वक्तव्य। तर जिल्ह्यातले 2 मंत्री बी आहेत, परंतु आमदारांच्या पुरतच आम्ही मंत्र्यांच्या एवढे आमचे काही कॅपॅसिटी नाही। परंतु दुहेरी हत्याकांडाने शिर्डी हादरली। साई संस्थानाच्या 2 कर्मचाऱ्यांची चाकू खुपसून हत्या, तर शिर्डीतील एका तरुणावरही कामावर जाताना चाकू हल्ला, गंभीर जखमी असल्याची माहिती। शिर्डीत मोफत अन्नछत्रामुळे गुन्हेगारी वाढली। सुजय विखेंची दुहेरी हत्येवर संताप। हे प्लॅन नव्हे तर नशेतून होणारे रँडम मर्डर असल्याचा आरोप। मोफत अन्नछत्र यामुळे वाढती गुन्हेगारी। कदाचित महाराष्ट्राला कळेल की आम्ही जे बोललो होतो ते कोणत्या उद्देशाने बोललो होतो। राज्यभरातील शासकीय काम करणारे कंत्राटदार 14 तारखेपासून काम बंद आंदोलन करणार। 7 महिन्यांपासून पैसे मिळाले नसल्यानं कंत्राटदार आक्रमक। राज्यभरातील कंत्राटदारांचे 46,000 कोटी रुपये थकले। काम न करता कंत्राटदारांकडून 25% कमिशन घेण्यात आलं। काम सुरू होण्याआधी 25% घेतल्याचा संजय राऊतांचा आरोप। तर गेल्या 2 वर्षात किती हजार कोटी फुटीर आमदारांच्या खिशात गेले, अशीही टीका। 1000 कोटी ही कामं कंत्राटदारांकडून करून घेतली आहेत किंवा न करता त्यांच्याकडून 25% कमिशन घेतले। हिस्से वाटणीवरून राज्यातील सरकार अस्थिर। कंत्राटदारांची बिलं थकल्याने विजय वडेट्टीवार यांचा हल्ला बोल। हिस्से वाटणीवरून अजूनही अस्थिर आहे। अजूनही हिस्से वाटणी यांची बरोबर झाली नाही। यांना जे जे पाहिजे, ज्यांच्या हिश्श्याला कमी जास्त झाला हे बोंबाबोंब सुरू आहे।